हॅलो एव्हरीवन, प्रॉब्लेम नंबर 20 के आपण करंट अकाउंटचा एक प्रॉब्लेम घेतला होता. आज सेकंड प्रॉब्लेम घेऊया. ओके, तर काय आहे, मिस्टर कोको अँड मिस्टर गोगो वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:3. तर दोन पार्टनर आहेत कोको अँड गोगो. प्रॉफिट अँड लॉसेस कसे शेअर करतात इन द रेशो ऑफ 2:3 मध्ये. द ट्रायल बॅलन्स ऑफ द फर्म वॉज अंडर. ओके, प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कधीचं बनवायचं आहे? 31 मार्च 2019. अजून काय म्हणत आपल्याला? बॅलन्स शीट अँड सेम डेट. चला बघायचा प्रॉब्लेम. सर्वात पहिलं काय? ओपनिंग स्टॉक. कुठे येतो ओपनिंग स्टॉक? ट्रेडिंगच्या डेबिटला. त्यानंतर नेक्स्ट काय? वेजेस पण कुठे येतात? ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. परचेस पण कुठे येतं? ट्रेडिंगच्या डेबिटला. त्यानंतर काय? इन्व्हेस्टमेंट काय आपली? ॲसेट. के पैसे आपण काय करतो? इन्व्हेस्ट. त्यानंतर काय? पोस्टेज काय आपला? खर्च आहे. ओके, पोस्टेज अँड टेलिग्राम काय आपला? खर्च. तो कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा पण काय आपला खर्च, त्यामुळे तो कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड. दोन असतात आपल्याकडे, कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड. इनवर्ड कुठे येतं? ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि कॅरेज आउटवर्ड कुठे जातं? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्यानंतर काय? डेटर्स काय आपली? ॲसेट. नेक्स्ट फर्निचर पण काय आहे? ॲसेट. त्यानंतर काय? बॅड डेब्ट्स म्हणजे पैसे तुमचे बुडले, म्हणजे तुमचा काय झाला? लॉस. मग तो कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. त्यानंतर कॅरेज इनवर्ड. कुठं जातं कॅरेज इनवर्ड? ट्रेडिंगच्या डेबिटला. त्यानंतर काय? नेक्स्ट कॅश इन हँड. काय आपली कॅश इन हँड? ॲसेट. ओके, कॅश काय आपली? ॲसेट. त्यानंतर मशनरी पण काय आपली? फिक्स ॲसेट. त्यानंतर सॅलरी फॉर किती मंथ्स? 10 मंथ्स. ओके, 10 मंथसाठी आपण सॅलरी किती पेड केली? 15,000. मग आपले इयरमध्ये मंथ किती असतात? 12, म्हणजे 2 मंथच्या अजून बाकी. त्यालाच काय म्हणतो आपण? आउटस्टँडिंग सॅलरी. ओके, म्हणजे ही काय? हिडन ॲडजस्टमेंट. मग यावरती काय करा? लाईन सोडून द्या, म्हणजे टिक मार्क करून ठेवा, म्हणजे आपल्याला लाईन सोडतो आहे. त्यानंतर सन्ड्री एक्सपेन्स म्हणजे नॉर्मल एक्सपेन्स कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. त्यानंतर बिल्स रिसिवेबल म्हणजे आपल्याला पैसे मिळणार आहेत. काय आपली ती? ॲसेट. नंतर क्रेडिट साईडला कॅपिटल दिलं आहे कोको अँड गोगोचं. त्यानंतर करंट अकाउंट दिले. ओके, आता जर करंट अकाउंट प्रॉब्लेममध्ये असेल तर आपण कॅपिटलला हात लावत नाही. कॅपिटल आहे तसं उचलत आणि कुठे टाकणार? लायबिलिटी साईडला. ओके, आणि करंट अकाउंट कुठे टाकणार? आपण त्यासाठी काय करतो? सेपरेट अकाउंट तयार करतो. ओके, त्यानंतर बिल्स पेएबल पैसे आपल्याला द्यायचे आहेत, म्हणजे आपली काय ती? लायबिलिटी. त्यानंतर 10% बँक लोन. ओके, टेकन ऑन 1 ऑक्टोबर 2018. 10% बँक लोन. ओके, म्हणजे बँक लोनवरती इंटरेस्ट किती आहे? 10%. मग 10,000वरती 10% किती होणार? 1,000. ओके, अँड 1 ऑक्टोबरला घेतलं म्हणजे किती महिने वापरला? ओनली 6 मंथ. मग जर वर्षाला 1,000 इंटरेस्ट असेल तर 6 महिन्याला किती येणार? फक्त 500 रुपये. ओके, मग आपण काय करतो? बँक लोन कुठं लिहितो? लायबिलिटीला. आणि त्याखाली काय करणार? आपण एक लाईन सोडून देणार. ओके, बँक लोनच्या खाली काय करणार? आपण एक लाईन सोडून देणार. कशासाठी? इंटरेस्टसाठी. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट हे पण काय आपली? लायबिलिटी. आपल्याला बँकेला पैसे द्यायचे. क्रेडिटर्स सेम लायबिलिटी. सेल्स कुठे येतं? ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर RDD कुठं जाते? RDD प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. आणि रिटर्न आउटवर्ड म्हणजे कोणतं रिटर्न? परचेस रिटर्न का सेल्स रिटर्न? कोणतं रिटर्न? परचेस. ओके, कसं करतो आपण? क्रॉस सेल साईडला आले म्हणजे कोणतं रिटर्न आहे? परचेसचं. ओके, नावावरून लक्षात नाही राहिलं तर असं लक्षात ठेवा. की झालं वरचं. आता खालचं चला. क्लोजिंग स्टॉक किती आहे? 51,000. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट, एक ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि सेकंड इफेक्ट कुठं जातो? ॲसेटला. सेकंड काय? प्रिंटिंग अँड स्टेशनरी इन्क्लूड 500 पेड फॉर परचेस ऑफ पोस्टल स्टॅम्प. ओके, एकच मिनिट. प्रिंटिंग अँड स्टेशनरी इन्क्लूड 500 ॲज अ स्टॉक. ओके, म्हणजे काय झाले? वर्षाच्या शेवटी आपल्याकडं प्रिंटिंग अँड स्टेशनरी 500 रुपयाची शिल्लक राहिली. ओके, म्हणजे हा स्टॉक राहिले तर आपण काय करणार? प्रिंटिंग अँड स्टेशनरीमधून लेस करणार. आणि त्याच्यावरती काय केली? ॲडजस्टमेंट केली. त्यानंतर डेप्रिसिएट फर्निचर अँड मशिनरी ॲट 10%.
ओके, फर्निचर अँड मशिनरीवरती डेप्रिशिएशन किती आहे 10%, मग करा टिक मार्क. फर्निचर अँड मशिनरी. ओके, डेप्रिशिएशन काय करतो आपण ॲड का लेस, काय करतो लेस, आणि आपला काय येतो लॉस. त्यानंतर 5% इंटरेस्ट इज अलाव अँड कॅपिटल. ओके, इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती होईल 5%. त्यानंतर डेटर्स ऑफ द डेटर्स ऑफ ₹2000 वेअर बॅड शुड बी रिटर्न ऑफ. ओके, डेटर्समध्ये काय 2000 काय आहेत बॅड आहेत, म्हणजे बॅड डेप्स आहेत, मग डेटर्सवरती काय करणार एक टिक मार्क करणार. ओके, बॅड डेप्स डेटर्सवरती पहिलं टिक मार्क करा, आणि प्रॉब्लेममध्ये पहिल्यापासून एक बॅड डेप्स आहे त्यामुळे त्याच्यावर पण काय करा एक टिक मार्क करून टाका. ते झालं टिक मार्क सगळ्या ॲडजस्टमेंटच्या. करायचा प्रॉब्लेम स्टार्ट. तर सर्वात पहिलं ओपनिंग स्टॉक कुठे येतो, ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला. या ट्रेडिंगच्या डेबिटला मग सर्वात पहिलं काय येतं टू ओपनिंग स्टॉक. ओके, सर्वात पहिलं काय येतं टू ओपनिंग स्टॉक किती आहे 30,000. त्यानंतर सेकंड काय वेजेस किती आहे 9,500. वेजेसवरती टिक मार्क आहे का नाही आहे, त्यामुळे कुठं लिहिणार डायरेक्ट बाहेर. वेजेस किती आहेत 9,500. मग या ओपनिंग स्टॉक नंतर आपण काय लिहितो परचेस, आणि त्याच्या खाली काय करतो नेहमी एक लाईन सोडून देतो. त्यामुळे वेजेस कुठं लिहिणार 2 लाईनमध्ये सोडून. ओके, कारण सर्वात पहिलं ओपनिंग स्टॉक येतो त्यानंतर येतं परचेस, त्यामुळे वेजेस कुठे येणार त्याच्या खाली. किती आहे टू वेजेस 9,500. त्यानंतर काय नेक्स्ट परचेस किती 52,500. मग परचेस कुठे येतं ट्रेडिंगच्या डेबिटला, आणि परचेस सेल्स कॅपिटल नेहमी कुठे लिहितो आपण इनर कॉलमला. ओके, मग काय येणार टू परचेस 52,500. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट काय आपली ॲसेट किती इन्व्हेस्टमेंट 10,000. मग या ॲसेटला ओके इन्व्हेस्टमेंट किती आहे 10,000. किती इन्व्हेस्टमेंट 10,000. त्यानंतर नेक्स्ट काय आहे पोस्टेज. पोस्टेज काय आपला खर्च, मग तो कुठं जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. किती पोस्टेज 1,000. या P&Lला. P&Lला काय करतो आपण वरती एक एक लाईन सोडून देतो, त्यामुळे सेकंड लाईनला काय येणार तुमचं टू पोस्टेज. किती पोस्टेज 1,000. त्यानंतर नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती 2,500. प्रिंटिंग अँड स्टेशनरीवरती काय ॲडजस्टमेंट, आणि प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपला काय लॉस. ओके, एक्सपेन्स आहे त्यामुळे तो कुठं जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती येतं 2,500. त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे एक लाईन काय करणार आपण सोडून देणार. नेक्स्ट काय त्याच्या कॅरेज आउटवर्ड. आउटवर्ड म्हणजे सेल करताना झालेला खर्च, त्यामुळे तो कुठं जातो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. किती कॅरेज आउटवर्ड 1,300. मी या इथं एक लाईन सोडणार, त्यानंतर येणार तुमचं कॅरेज आउटवर्ड किती 1,300. नेक्स्ट काय आहे डेटर्स. डेटर्स काय आपली ॲसेट. डेटर्सच्या वरती काय आहे एक ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे ते कुठं लिहिणार इनर कॉलमला. किती डेटर्स 35,000. या बॅलन्स शीटला ओके किती तुमचे डेटर्स 35,000. त्याच्या खाली एक लाईन सोडून देणार. नेक्स्ट काय डेटर्स नंतर फर्निचर. फर्निचर पण काय तुमची ॲसेट किती फर्निचर 5,500, आणि त्याच्यावरती काय आहे ॲडजस्टमेंट फर्निचर 5,500. ओके, त्याखाली एक लाईन सोडून देणार. त्यानंतर नेक्स्ट कोण आहे बॅड डेप्स. बॅड डेप्स कुठे जातं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट, आणि प्रॉब्लेममध्ये अजून एक बॅड डेप्स आहे त्यामुळे आपण काय करणार या बॅड डेप्सला एक लाईन सोडून देणार. किती आहे 1,200. म्हणजे तुमचं काय येणार टू बॅड डेप्स 1,200. त्यानंतर काय नेक्स्ट कॅरेज इनवर्ड. ओके, आता हे कॅरेज इनवर्ड कधी होता परचेस करताना, म्हणजे हा एक्सपेन्स कुठं जाणार ट्रेडिंगच्या डेबिटला. मी या ट्रेडिंगच्या डेबिटला वेजेसच्या खाली काय येणार टू कॅरेज इनवर्ड. ओके, किती होतं कॅरेज इनवर्ड 1,800. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगला, कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉसला. त्यानंतर कॅश इन हँड. कॅश काय आपली ॲसेट. चला ॲसेटला किती 8,600. ओके, मग कॅश इन हँड किती येणार तुमचं 8,600. कॅश इन हँड कॅश बँक आपली काय आहे ॲसेट. त्यानंतर नेक्स्ट मशिनरी. मशिनरीवरती पण काय ॲडजस्टमेंट, आणि मशिनरी काय आपली ॲसेट किती 32,000. मग फर्निचरच्या खाली एक लाईन, त्यानंतर येणार मशिनरी. मशिनरीच्या खाली पण एक लाईन सोडून देणार.
नेक्स्ट काय सॅलरी फॉर 10 months. ओके, मग सॅलरी कुठे येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, आणि त्याच्यावरती काय ॲडजस्टमेंट बॅड डेस्टला एक लाईन सोडून त्यानंतर येणार टू सॅलरी. ओके, किती सॅलरी 15,000. त्यानंतर सन्ड्री एक्सपेन्स किती 2,100. हे कुठं जातात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग सॅलरीच्या खाली एक लाईन सोडून काय येणार सन्ड्री एक्सपेन्सेस. ओके 2,100. आणि लास्टला काय बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल काय आपली ॲसेट किती 8,500. बिल्स रिसिवेबल किती 8,500. ओके, झाले डेबिट साईड. आता या क्रेडिट साईडला सर्वात पहिले तर काय कॅपिटल. आता प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट असेल तर कॅपिटल काय करायचं आपण डायरेक्ट लिहायचं. ओके, मग कॅपिटल किती आहे कोकोचं 30,000 आणि गोगोचं किती आहे 60,000. ओके, करंट अकाउंट असेल तर कॅपिटल काय करतो आपण डायरेक्टली लिहितो. मी या बॅलन्स शीटला सर्वात पहिलं काय लिहितो कॅपिटल अकाउंट. कोण कोण आहे कोको अँड गोगो. ओके 30,000 60,000 टोटल बाहेर किती आली 90,000. ओके, हे झालं त्यांचं कॅपिटल. आता कॅपिटल नंतर कोणतं अकाउंट आहे करंट अकाउंट. ओके, लास्ट प्रॉब्लेममध्ये आपण जेव्हा सॉल्व्ह केलं होतं तेव्हा करंट अकाउंट कुठं होतं ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला होतं. आता करंट अकाउंट कुठं आलं आहे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला. मी तुम्हाला तेव्हा एक सांगितलं होतं चला करंट अकाउंटवर. ओके, काय सांगितलं होतं जर ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला असेल तर लिहिताना करंट अकाउंटला कुठं लिहिणार डेबिटला, आणि जर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला असेल तर करंट अकाउंटमध्ये लिहिताना कुठं लिहिणार क्रेडिट साईडला. ओके, आता कोणत्या साईडला आहे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला आहे, त्यामुळे आता करंट अकाउंटमध्ये कुठं लिहिणार क्रेडिट साईडला. डेबिटला असेल तर डेबिटला, क्रेडिटला असेल तर क्रेडिटला. ओके, तर चला कोको अँड गोगो करंट अकाउंटचा बॅलन्स किती आहे 2,100 अँड 1,400. मग ओपनिंग बॅलन्स आहे. मग करंट अकाउंटला काय लिहिणार बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. काय लिहिणार बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 2,100 आणि 1,400. कोकोच्या कॉलमला अँड गोगोच्या कॉलम. ओके, कळलं. जर डेबिटला असेल ट्रायल बॅलन्समध्ये तर करंट अकाउंटच्या डेबिटला लिहिणार टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, आणि क्रेडिटला असेल तर करंट अकाउंटच्या कुठं लिहिणार क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. कळलं इथपर्यंत. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बिल्स पेएबल. आपली काय बिल्स पेएबल लायबिलिटी किती 7,500. या बिल्स पेएबल किती बिल्स पेएबल 7,500. त्यानंतर नेक्स्ट काय बँक लोन किती बँक लोन 10,000. ओके, ही काय हिडन ॲडजस्टमेंट. चला 10,000 बँक लोन 10% बँक लोन कुठं लिहिणार इनर कॉलमला. त्यानंतर बँक ऑर्डर पण काय आपली लायबिलिटी किती बँक ऑर्डर 6,500. मी या लायबिलिटीला 6,500. त्यानंतर कोण आहे क्रेडिटर्स. सेम क्रेडिटर्स पण काय आपली लायबिलिटी किती आहे क्रेडिटर्स 25,000. क्रेडिटर्स किती येणार 25,000. त्यानंतर आता काय राहिलं अजून नेक्स्ट सेल्स किती आहे 70,500. सेल्स कुठे येतं ट्रेडिंगच्या क्रेडिटला. मी या ट्रेडिंगच्या क्रेडिटला काय लिहिणार बाय सेल्स. परचेस सेल्स कॅपिटल नेहमी कुठे लिहितो आपण इनर कॉलमला. आणि लास्टला काय रे त्यानंतर काय RDD बॉक्समधली RDD कुठं जाते प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. किती RDD 3,000 या P&Lला. वरती काय करतो आपण एक लाईन सोडून देतो. त्यानंतर येणार बाय RDD किती RDD 3,000. आणि लास्टला काय रिटर्न आउटवर्ड म्हणजेच कोणतं रिटर्न परचेस रिटर्न. मग रिटर्न काय करतो आपण परचेसमधून लेस. चला परचेसमध्ये परचेसच्या खाली येणार लेस रिटर्न आउटवर्ड किती 500 रुपये. मग 52,500मधून 500 रुपये गेले किती राहणार 52,000. ओके, आले बाहेर. आणि सेल्सवरती काय रिटर्न वगैरे दिलं आहे का त्यामुळे सेल्स काय येणार डायरेक्टली बाहेर येणार कारण रिटर्न वगैरे काय दिलेलं नाही आहे. ओके, आता ॲडजस्टमेंट सर्वात पहिलं काय क्लोजिंग स्टॉक किती आहे 51,000. मग क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला अँड कुठे जातो ॲसेटला. मी ट्रेडिंगच्या क्रेडिटला काय येणार बाय क्लोजिंग स्टॉक किती होता क्लोजिंग स्टॉक 51,000. आणि सेकंड इफेक्ट कुठं जाणार त्याचा ॲसेटला. ओके, सेकंड इफेक्ट कुठं जाणार
ॲसेटला क्लोजिंग स्टॉक. किती आहे क्लोजिंग स्टॉक? 51,000. ओके, पहिली ॲडजस्टमेंट झाली. त्यानंतर सेकंड काय आहे? प्रिंटिंग अँड स्टेशनरी इन्क्लूड 500 ॲज अ स्टॉक. म्हणजे आपल्याकडे काय झाले, वर्षाच्या शेवटी 500 रुपये प्रिंटिंग अँड स्टेशनरीचे उरले. ओके, म्हणजे मटेरियल अजून उरले, आपण वापरलं काय वर्षी? नाही वापरलं. मग तो काय झाला आपला क्लोजिंग स्टॉक. मग या पहिलं प्रिंटिंग अँड स्टेशनरीमध्ये तिथं काय करणार आपण? लेस स्टॉक. काय करणार तिथं? लेस स्टॉक. किती होतं स्टॉक? 500 रुपये. ओके, मग 2,500मधून 500 रुपये गेले, म्हणजे ह्या वर्षीचा ॲक्च्युअल खर्च किती आहे? 2,000. ओके, आपण 2,500 दाखवू शकतो का? नाही, कारण आपला तेवढा खर्च नाही आहे. फक्त खर्च किती आहे? 2,000. आणि 500 रुपये जे मटेरियल उरलं ते कधी जाणार? पुढच्या वर्षीला. मग तो खर्च कधी होणार? पुढच्या वर्षी. ओके, मग बघा स्टॉक काय केलं? लेस. आणि स्टॉक काय असते आपली? ॲसेट. त्यामुळे जर सेकंड इफेक्ट कुठं जाणार? ॲसेटला. स्टॉक ऑफ स्टेशनरी. किती रुपये उरलेत? 500. म्हणजे आपले ॲसेट किती आहे? फक्त 500. ओके, जेवढे रुपये उरले तेवढी काय तुमची ॲसेट. कळले सेकंड ॲडजस्टमेंट. त्यानंतर डेप्रिशिएट फर्निचर अँड मशिनरी किती टक्के? 10%. या डेप्रिशिएशन काय करतो आपण? ॲड का लेस. मग सर्वात पहिलं फर्निचर 5,500वरती 10%. किती येणार? 1 0 कट करा. 550. लेस डेप्रिशिएशन 550. आणि लेस करून बाहेर किती येणार? 4,950 रुपये. ओके, त्यानंतर मशिनरीवरती सेम लेस डेप्रिशिएशन 32,000वरती 10%. 3,200. किती येणार बाहेर? मग लेस करून 28,800. ओके, बाहेर लेस करून चेक करा बरोबर येते का. आता हा झाला एक इफेक्ट. सेकंड डेप्रिशिएशन आपला काय आहे? लॉस. लॉस कुठं जातो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. या प्रॉफिट अँड लॉसला काय येणार? टू डेप्रिशिएशन ऑन कोण आहेत? 2 मशिनरी अँड फर्निचर. ओके, मशिनरीवरती किती आहे? 3,200 आणि फर्निचरवर किती आहे? 550. टोटल किती येणार? 3,750. ओके, झाले 2 इफेक्ट. एक काय केलं? ॲसेटमधनं लेस केलं आणि सेकंड लॉस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. नेक्स्ट काय? 5% इंटरेस्ट इज टू बी अलो ऑन कॅपिटल. आता हे मेन ॲडजस्टमेंट. आता प्रॉब्लेममध्ये काय? आपल्या करंट अकाउंट आहे. मी तुम्हाला काय सांगितलं? जेव्हा करंट अकाउंट असेल तेव्हा कॅपिटलला हात लावायचा नाही. आपण नॉर्मली काय करायचो? इंटरेस्ट ऑन कॅपिटलमध्ये काय करत होतो? ॲड करत होतो. पण आता आपण काय केलं? बॅलन्स शीटला डायरेक्ट काय लिहिलं? आपण कॅपिटल लिहून टाकलं. मग आता इथे ॲड करू शकतो का? नाही. मग करंट अकाउंट असेल तर सगळ्या गोष्टी कुठं करायच्या? करंट अकाउंटला. ओके, मग आता बघा इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती सांगितलं आहे? 5%. आणि लक्षात ठेवा इंटरेस्ट ऑन कॅपिटल नेहमी कशावर काढतो आपण? जे आपलं ओपनिंग कॅपिटल असतं त्यावरती. म्हणजे ओपनिंग कॅपिटल किती आहे? 30,000 अँड 60,000. तर आपण 5% कशावर काढणार? 30,000 अँड 60,000वरती. ओके, आता हे झालं. आता करंट अकाउंट लिहा. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल लिहिणार कोणत्या साईडला? ओके, तर आपण कॅपिटल मेथड शिकताना मी सांगितलं होतं पार्टनर्सचं कॅपिटल डेबिटला कमी होतं आणि क्रेडिटला वाढतं. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल जर आपण पार्टनर्सला दिलं तर त्यांचं कॅपिटल वाढणार का कमी होणार? ओके, पार्टनर्सला काय मिळतो आहे? इंटरेस्ट. त्यामुळे त्यांचा काय येतो? फायदा. म्हणजे त्यांचं कॅपिटल काय होणार? वाढणार. त्यामुळे आपण कुठे लिहिणार? क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ओके, आता कॅपिटल किती होतं? 30,000. कोकोचा किती आहे? 30,000. मग 30,000वरती 5% किती होणार? 1,500. आणि 60,000वरती 5% किती होणार? 3,000. या 1,500 अँड 3,000. ओके, आलं इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कॅपिटल वाढलं त्यामुळे आपण कुठं लिहिलं? करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता हा एक इफेक्ट झाला. सेकंड इफेक्ट की बिझनेसने पार्टनरला इंटरेस्ट दिला त्यामुळे पार्टनरचा फायदा झाला त्यामुळे त्यांचं कॅपिटल वाढलं. पण बिझनेसचं काय झालं? नुकसान. म्हणजे बिझनेसचा लॉस झाला. मग लॉस कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग काय येणार? टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल 2 कोण आहेत? कोको अँड गोगो. 1,500 अँड 3,000. किती येणार? 4,500. ओके, मग आलं टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल 1,500 अँड 3,000. किती आलं? 4,500. आले इथपर्यंत. इंटरेस्ट ऑन कॅपिटल कळलं. करंट अकाउंटमध्ये काय केलं? क्रेडिट साईडला लिहिलं. जेव्हा करंट अकाउंट असेल तेव्हा कॅपिटलला हात लावायचा नाही. जे काय करायचं ते कुठं करणार? करंट अकाउंटमध्ये. त्यानंतर बॅड डेट्स किती आहेत? 2,000. बॅड डेट्स काय करतो आपण? डेटर्समधून लेस. डेटर्समध्ये या लेस बॅड डेट्स किती आहे? 2,000. 35,000मधून 2,000 गेलं किती येणार? 33,000. अँड सेकंड इफेक्ट बॅड डेट्स काय आपला? लॉस. त्यामुळे तो कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट. पहिल्यांदाच बॅड डेट्स आहेत त्यामुळे आपण त्या बॅड डेट्समध्ये काय करणार? न्यू बॅड डेट्स ॲड करणार. मग ॲड बॅड डेट्स 2,000.
मग बाहेर किती येणार 1200 अँड 2000 किती होणार 3200. झाले दोन इफेक्ट. ओके, आता काय राहिलं, आता आपल्या हिडन ॲडजस्टमेंट राहिलेत दोन. ओके, तर सर्वात पहिली सॅलरी फॉर 10 मंथ किती होती 15,000. जर 10 महिन्याला 15,000 तर एका महिन्याला किती, 10 महिन्याला 15,000 तर एका महिन्याला किती, कसं काढणार 15,000 भागिले 10 करून मग किती होतात 1,500. म्हणजे 1 मंथला सॅलरी किती आहे 1,500 रुपये. तर 2 मंथला किती असणार, ओके 2 महिन्यांसाठी सॅलरी किती असणार आहे 3,000 रुपये. म्हणजे 3,000 रुपये सॅलरी अजून द्यायची राहिली. चला आउटस्टँडिंग द्यायची राहिली म्हणजेच काय आउटस्टँडिंग. मग आउटस्टँडिंग काय करतो आपण ॲड, मग या ॲड आउटस्टँडिंग किती ॲड करणार 1,500 म्हणजे किती होणार 3,000. ओके, आणि बाहेर किती येतील मग 18,000. म्हणजे ॲक्च्युअल सॅलरी किती होती आपला खर्च 18,000 पण आपण दिलेत किती फक्त 15, अजून राहिलेत किती 3. ओके, मग 3,000 अजून द्यायचे राहिलेत तर सेकंड इफेक्ट कुठं जाणार द्यायचेत म्हणजे आपली काय ती लायबिलिटी. मग लायबिलिटीला क्रेडिटर्सच्या खाली काय येणार आउटस्टँडिंग सॅलरी. किती रुपये आउटस्टँडिंग आहेत 3,000. ओके, मग लायबिलिटी किती येणार तुमची 3,000 आउटस्टँडिंग सॅलरी. ओके, आता अजून एक हिडन काय राहिली 10% बँक लोन. बँक लोनवरती आपण इंटरेस्ट पेड करतो तो किती आलता मगाशी आपण कॅल्क्युलेट केला होता 500 रुपये. 10,000वरती 10% 1,000 होतात. आणि कधी घेतला आपण लोन 1 ऑक्टोबरला म्हणजे फक्त किती महिने वापरलं 6 महिने. मग वर्षाला 1,000 तर 6 महिन्याला किती होणार 500 रुपये. ओके, मग काय करणार आपण बँक लोनमध्ये इंटरेस्ट ॲड करणार का लेस करणार, काय करणार ॲड. काय ॲड करणार कारण आपण बँक लोनसोबत काय पेड करतो बँकेला इंटरेस्ट. म्हणजे बँक लोन पण आपली लायबिलिटी आहे आणि त्याच्यावरती इंटरेस्ट पण काय आपली लायबिलिटी आहे कारण आपल्याला पैसे बँकेला द्यायचे. मग ॲड इंटरेस्ट 500 म्हणजे आपली टोटल लायबिलिटी किती आहे 10,500. ओके, अँड आपल्याला इंटरेस्ट बँकेला द्यायचा आहे म्हणजे इंटरेस्ट काय आपला ॲसेट आहे का लायबिलिटी आहे का इन्कम आहे का एक्सपेन्स आहे, काय आपला इंटरेस्ट एक्सपेन्स कारण आपल्याला बँकेला पैसे द्यायचे. ओके, मी त्याला असला प्रॉफिट अँड लॉसला काय येणार टू इंटरेस्ट ऑन काय येणार टू इंटरेस्ट ऑन लोन. किती रुपये खर्च आपला 500 रुपये. ओके, समजला. काय केलं बँक लोनमध्ये ॲड केलं आणि सेकंड इफेक्ट खर्च आहे त्यामुळे कुठं आला प्रॉफिट अँड लॉस डेबिटला. तर झालं सगळं प्रॉब्लेम. आता काय करायचं आहे टॅली. तर या सर्वात पहिल्या ट्रेडिंग अकाउंटवर कोणती साईड मोठी आहे ट्रेडिंगची ऑलवेज क्रेडिट घ्या टोटल. तीच टोटल कुठे येणार डेबिट साईडला. आणि काय करणार हे 1,21,500मधून वरचं सगळं काय करणार आपण मायनस. बघा बरं मायनस करून किती येते. ओके, किती आलं 28,200. यालाच नाव का देतो आपण टू ग्रॉस प्रॉफिट काय म्हणतो कॅरीड डाऊन. किती येणार टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 28,200. आणि हाच पुढं जाणार पुढं प्रॉफिट अँड लॉसच्या कोणत्या साईडला जाणार क्रेडिट साईडला. मी या P&Lच्या क्रेडिटला इथं काय लिहितो सर्वात वरती बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन किती येणार 28,200. ओके, आता बघा प्रॉफिट अँड लॉसची कोणती साईड मोठी आहे डेबिट साईड मोठी आहे का क्रेडिट साईड मोठी. ओके, कोणती साईड मोठी आहे डेबिट मोठी आहे. तुम्ही टोटल्सचं घेऊन चेक करा किती आहे डेबिटचे टोटल 36,350. ओके, तीच सेम कुठं लिहितो आपण क्रेडिटला. जी साईड मोठी आहे त्याची टोटल आपण कुठं लिहितो बोथ साईडला. ओके, मग काय करणार 36,350मधून वरचं सगळं काय करणार आपण मायनस. तर मायनस करून किती येते चेक करा एवढं येते का 5,150. ओके, तर आपल्याला प्रॉब्लेममध्ये रेशो दिला होता. ओके, सर्वात वरती दिला होता कोको अँड गोगो पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:3. म्हणजे जो काय प्रॉफिट अँड लॉस होईल तो आपल्याला कसं वाटायचा आहे 2:3मध्ये. मग आपल्याला काय झालं आहे प्रॉफिट झालं आहे का लॉस. बघा कोणती साईड मोठी होती क्रेडिट साईड म्हणजे आपल्याला काय झालं आहे लॉस. ओके, क्रेडिट साईड मोठी का डेबिट साईड मोठी होती डेबिट साईड मोठी होती त्यामुळे आपल्याला काय झालं आहे लॉस. त्यामुळे काय लिहिणार बाय नेट लॉस कॅरीड डाऊन. ओके, जर क्रेडिट साईड मोठी असेल तर प्रॉफिट होतो डेबिट साईड मोठी असेल तर लॉस होतो. त्यामुळे लॉस झाला. लॉस कोणाला वाटणार आपण दोन पार्टनरला कोण आहे कोको अँड गोगो. आता बघा कसं वाटणार 5,150 एवढा काय झालं आपल्याला लॉस. मग रेशो काय 2:3. ओके, मग काय करणार 5,150 भागिले 5. ओके, इंटू किती करणार पहिलं 2.
इंटू किती करणार 2, किती येते मग 2060. अँड परत गोगोचं कसं काढणार 5150 डिवाइड बाय 5 इंटू किती करणार 3, किती येतं 3090. म्हणजे एवढं काय झालं, या दोघांना लॉस झाला. ओके, आता लॉस आपण काय करतो कॅपिटलमधून लेस करतो, पण आपल्याकडे कोणता अकाउंट आहे करंट अकाउंट आहे, तेव्हा आता कुठं जाणार आपण करंट अकाउंटला. ओके, तर बघा आता लॉस झाला, मग पार्टनर्सचं कॅपिटल वाढणार का कमी होणार, लॉस झाला का होतं कॅपिटल कमी होतं, त्यामुळे आपण कुठं लिहिणार करंट अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके, प्रॉफिट झाला असतं तर कुठं लिहितो क्रेडिटला, मग लॉस झाला त्यामुळे कुठे येणार डेबिटला टू नेट लॉस. ओके, दोघांच्या अकाउंटला. कोकोचं किती होतं 2060 आणि गोगोचं किती होतं 3090. जर करंट अकाउंट असेल तर प्रॉफिट अँड लॉस कुठं टाकणार करंट अकाउंटला. ओके, झालं. आता काय करणार करंट अकाउंट टॅली. करंट अकाउंटची कोणती साईड मोठी आहेत, कोकोची बघा क्रेडिट साईड मोठी आहे. ओके, तीच काय करणार आपण डेबिट साईडला लिहिणार. ओके, आणि या 3600मधून 2060 काय करणार मायनस, किती येते आन्सर 1540. ओके, त्यानंतर सेम गोगोचं कोणती साईड मोठी आहे क्रेडिट, तीच कुठे लिहिणार आपण डेबिट साईडला. आणि 4400मधून वरचे 3090 काय करणार मायनस, किती येते 1310. मग यालाच काय म्हणणार आपण क्लोजिंग बॅलन्स. मग काय लिहिणार टू बॅलन्स ब्रॉड डाऊन का कॅरीड डाऊन, काय येणार येतं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके, काय येणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन. सुरुवातीला काय असतं ब्रॉड डाऊन आणि लास्टला काय असतं कॅरीड डाऊन. मग टू बॅलन्स कॅरीड डाऊन किती आला 1540 अँड 1310. ओके, आले इथपर्यंत. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जर करंट अकाउंटची क्रेडिट साईड मोठी असेल तर बॅलन्स कुठे टाकायचा लायबिलिटीला, आणि जर करंट अकाउंटची डेबिट साईड मोठी असेल तर बॅलन्स कुठे टाकणार ॲसेटला. ओके, लास्ट प्रॉब्लेममध्ये पण क्रेडिट साईड मोठी होती त्यामुळे आपण कुठं लिहिला बॅलन्स लायबिलिटीला. मग सेम पार्टनरची कोणती करंट अकाउंटची कोणती साईड मोठी आहे क्रेडिट, म्हणजे यांचा बॅलन्स कसा आहे प्लसमध्ये, म्हणजे यांना आपल्याला पैसे द्यायचे आहेत, म्हणजे बिझनेस पार्टनरला पैसे देणार आहे, त्यामुळे बिझनेसची काय ती लायबिलिटी. ओके, मग हा बॅलन्स कुठं टाकणार आपण लायबिलिटीला, किती 1540 आणि 1310. मग या लायबिलिटीला काय लिहिणार करंट अकाउंट, दोघांची नावं कोको अँड गोगो. ओके, 1540 आणि 1310. ओके, त्यामुळे त्यांचे टोटल किती आले बाहेर 2850. ओके, झालं सगळा प्रॉब्लेम. आता काय करणार बॅलन्स शीटची टोटल लायबिलिटी टोटल किती येते 1,45,350 आणि ॲसेटची किती येते 1,45,350. म्हणजे दोन्ही साईड कशा आल्या सेम, म्हणजे आपला प्रॉब्लेम काय राईट आहे. ओके, जर करंट अकाउंट असेल तर कसं करणार ट्रेडिंगवरनं P&L, P&Lवरनं करंट अकाउंट आणि करंट अकाउंटवरनं बॅलन्स शीट. ओके, समजला प्रॉब्लेम. परत एकदा बघा अँड सॉल्व करा. ओके, बाय, थँक्यू.